जनसेवा ही शिवसेवा या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेली 7 वर्ष आमचे मित्र शिवसेनेचे लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख श्री दीपक महेश्वरीजी हे या ठिकाणी अविरतपणे काम करत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सर्व गणेश भक्तांचं स्वागत करत असताना त्या ठिकाणी त्यांचं नाश्ताची चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करतात। त्याचप्रमाणे एक नवीन उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला, ज्यामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने ज्या रीळ बनवल्या झाल्या त्या रीळ बनवण्याच्या स्पर्धा त्या ठिकाणी घेतली आणि त्याचा पारितोषिक वितरण सोहळा आज या ठिकाणी माझ्या हस्ते घेण्यात आला। मी त्यांच्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे दीपक महेश्वरीजी आणि त्यांच्या पत्नी सौ रेणूजी यांना देखील शुभेच्छा देतो। दोघेही उभयता या ठिकाणी या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, आनंदामध्ये सहभागी होतात आणि या उत्साहामध्ये दुर्गुणित भर मारतात। मला माझ्याकडून त्यांच्या या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद। 2 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विविध उपक्रम राबवून या समाजातील जे गरीब घटक आहेत किंवा महिला सक्षमीकरण यासाठी ज्या योजना राबवल्या त्यामध्ये प्रामुख्याने लेक लाडकी योजना आहे, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजना आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी लाडकी बहीण योजना आहे। याला उदंड प्रतिसाद मिळाला आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे मुख्यमंत्री म्हणून अशी लोकप्रियता माननीय मुख्यमंत्र्यांनी मिळवलेली आहे। त्यामुळे आमच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शिवसेना विभाग क्रमांक 11च्या वतीने की आम्हाला या विधानसभेला भरघोस यश मिळून पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच आम्हाला पुन्हा मुख्यमंत्री हवेत। मी अगोदर सांगितलं की गेली 5 ते 7 वर्ष या भागामध्ये बॉम्बे परिसरामध्ये अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये दीपक महेश्वरीजी आणि त्यांची ट्रस्ट जी आहे जनसेवा ही शिवसेवा या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी अविरतपणे काम करत असतात। लॉकडाऊनच्या काळामध्ये मी त्यांचं काम पाहिलेलं आहे। प्रत्येकाला मदत करण्यासाठी ते या ठिकाणी पुढे येत असतात आणि सर्व समाजाला सर्व धर्मातील लोकांना एकत्र घेऊन काम करणारे नेतृत्व अशा प्रकारे दीपक महेश्वरी यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मला माझ्याकडून त्यांच्या या कामाला शुभेच्छा आहेत। त्याचप्रमाणे आपण विचारल्याप्रमाणे दीपक महेश्वरीजी यांनी या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर या भागातील शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढलेला आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यक्रम वाढलेले आहेत आणि म्हणून माझ्याकडून त्यांच्या या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा। त्यांना या शुभेच्छा आहेत की आपण सगळ्यांनी आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशरायाला निरोप देताना आपण सर्व एकत्र आलेलो आहेत। आज या ठिकाणी गणेश विसर्जन होत असताना जो मुस्लिम बांधवांचा आमचा जो सण आहे त्याच्यासाठी सुद्धा जी सार्वजनिक सुट्टी असते ती दुसऱ्या दिवशी त्यांनी मान्य केली आणि हिंदू मुस्लिम हा ऐक्याचा एक संदेश सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे। आपण पण त्यातून बोध घेऊन आपण सगळ्यांनी सर्व धर्मियांनी एकत्र येऊन आपल्या समाजाचा, आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास कसा साध्य येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, ना की जे धर्माच्या नावाने द्वेष निर्माण करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या सर्व आमच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन आपण हे उपक्रम राबवले पाहिजे हाच एक संदेश आहे। तर राजकीय प्रश्न आहे, परंतु तुमची गोष्ट बरोबर आहे की लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच राबवण्यात आली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला। या ठिकाणी दीपक महेश्वरी जे आहेत त्यांच्या कार्यालयामधून देखील हजारो फॉर्म भरण्यात आले आणि त्या माध्यमातून सर्व पंजाब भगिनींना पहिला हप्ता हा रक्षाबंधनच्या दिवशी आलेला आहे आणि दुसरा हप्ता जो आहे तो दिवाळीपूर्वी येईल। म्हणजे रक्षाबंधनची देखील भेट मिळालेली आहे आणि त्याचबरोबर भाऊबीजची भेट देखील मुख्यमंत्री साहेबांची आपल्या सगळ्या बहिणींना भेटणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे विरोधक त्याच्यावर टीका करत आहेत, परंतु लोकांना किंवा आमच्या बहिणींना माहिती आहे की जे आतापर्यंत कोणी केलं नाही ते काम माननीय मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना विश्वास निर्माण झालेला आहे आणि साहजिकच आहे विरोधकांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे। मुख्यमंत्री साहब हमारे एकनाथ शिंदे साहब का ये बैक सपोर्ट है, हमारे शिवराज साहब का सपोर्ट है, हमारे माननीय विभाग प्रमुख अविनाश राणे जी का सपोर्ट है, पूरी टीम का सपोर्ट है जनसेवा की। उसके माध्यम से ये कार्यक्रम हम लोग करते हैं और ये कार्यक्रम हम लोग बड़े धूमधाम से इसलिए करते हैं कि पूरी टीम में जोश रहता है कार्यक्रम करने के लिए। जब टीम में जोश नहीं रहेगा तो कार्यक्रम होता नहीं है, लेकिन हमारी जनसेवा की टीम में वो जोश है जो हर एक कार्यक्रम, चाहे वो मुस्लिम त्यौहार का हो, चाहे वो हिंदू त्यौहार का हो, चाहे वो कोली त्यौहार का हो, एक उत्सव से मनाया जाता है। वैसे ही ये जो गणेश विसर्जन का जो कार्यक्रम है पिछले 6 साल से हम कर रहे हैं
इसी जोश और उत्सव से कर रहे हैं। ऐसा है कि जैसे भारत साहब का हमेशा उद्देश्य रहा है कि हिंदू सिख ईसाई सब एक साथ में मिलकर काम करेंगे, वैसे उस माध्यम से हमने उनके माध्यम का जो उनका सोच था 80% समाज सेवा 20% राजकारण, उसी माध्यम से यहाँ काम कर रहे हैं। जब 80% समाज सेवक है तो हमारे विभाग में मुस्लिम बांधव ज्यादा है, हिंदू बांधव कम है, इसलिए हम सबको मिलकर लेके चल के इसमें काम कर रहे हैं। पहले तो मैं मुस्लिम बांधवों का बहुत धन्यवाद करूंगा कि 16 तारीख से शिफ्ट करके 18 तारीख को कबूल किया है, उनको मैं बहुत बहुत शुक्रिया करूंगा, क्योंकि उनके ही हिसाब से जब उन्होंने माना है तो ये आज गणपति का त्योहार बड़े धूमधाम से मना है और कल हम ईद मनाएंगे उनके साथ में। हमारे अणुशक्ति नगर में हमने तो इसी माहौल से काम किया है, भाईचारे के माध्यम से। यहाँ मुस्लिम बांधव भी है हमारे साथ में और हिंदू बांधव भी है, सब मिलके इस काम को करते हैं, चाहे वो गणपति हो, चाहे नवरात्रा हो, चाहे हमारा ईद हो, हम सब मिलके ही यहाँ पे काम करते हैं। मैं मेरे सब मुस्लिम भाई बहनों को ईद की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और कल हमारा पहली पारा में बहुत बड़ा कार्यक्रम है जहाँ पे हम जुलूस का स्वागत और सत्कार करेंगे। सितारे हैं सारे के सारे जो गूंज रहे हैं और उछल रहे हैं, इन सितारों के दरमियान ही हम काम करते हैं, ये सितारा हमेशा उजल करते रहेंगे। तो यही बोलूंगा, सुख शांति से गणेश जी का विसर्जन करें और पापा को याद करके पुढचे वर्ष आवे ऐसा आह्वान करें।